आज्या गेल्यापासून ना मला अजिबातच करमत नाही. तुम्ही येत जावा की कधी तर असंच. आता अवघड आहे राजा. अरे आता माझं बी मिशन सुरू झाले. पावसामुळे बंद पडलं होतं ते आता परत चालू. फौजी, पण तुम्ही नक्की काय करता हो? कळल, लवकरच कळल. अरे देशाचं खाऊन खाऊन अंगात रग आली होती आणि रिटायर झाल्यापासून ती जिरवता येईना, म्हणून ना टिकाव हातात घेतलाय. फौजी, तुमच्या पुढं भल्या भल्यांचा टिकाव लागत नाही. तसं नाही रावलंय, पण चांगली माणसं मिळत नाहीत याचीच खंत आहे. पण एक गोष्ट आहे की सुरुवात आपल्यापासून करावी लागते आणि त्यागाशिवाय हे शक्य होत नाही. जो फौजी स्वतःच्या आयुष्याला बोनस समजून सर्व सोडून देतो ना, त्याला अशक्य असं काय नाही. अशक्य ते शक्य करीतास आयास. पण खर तर सर्वसामान्य माणसाला फौजी सारखा त्याग करता आला पाहिजे का नाही? फौजी, मी जरी फौजी नसलो ना तर एका फौजीसाठी लय मोठा त्याग केलाय. तो त्याग फक्त त्या फौजीला आणि मलाच माहित आहे. तू काय त्याग केलास? शीतल. हा? हं? शीतल आली ना. काय फौजी, काय म्हणतोय रावल्या? रावल्या म्हणतोय त्यांनी एका फौजीसाठी खूप मोठा त्याग केलाय. काय रे? काय रे रावल्या? कसला त्याग? हं? ते हा, मी भरतीला उतरलो नाही ना, म्हणून माझ्या जागी एक दुसरा फौजी भरती झाला असेल. म्हणजे मी त्या भरती झालेल्या फौजीसाठी त्याग केला ना. हा, रावल्याचं काय खरं नाही. चला येतो मी. का ग शीतल, कुठं चाललीस? लई एकटं एकटं वाटत होत, म्हणून आलते तुला भेटाय. मला बी लय एकटं एकटं वाटतंय. आज्या गेल्यापासून आज्याची लय आठवण येते. पण मला एकट्याला आठवणीन काय उपयोग आहे? त्याला पण माझी याला पाहिजे ना. असं तुला वाटतंय, पण तो मला काय म्हणला माहिती? काय असं म्हणलं त्यो? होय, त्याच तुझ्या माझ्या इतकं माझ्यापेक्षा जास्त जीव आहे. रावल्या, शीतल, काय झालं रडायला? रावल्या, मी आज जीजींना भेटायला गेले होते. त्या अभि म्हणल्या की घरी लग्नाची गडबड सुरू आहे. रावल्या, आज लग्नासाठी तर तयार झाला नसेल ना, अन म्हणून तर त्यानं फोन करायचा बंद केला नसेल ना. नाही नाही शीतल, तू काय काळजी करू नको.
बघ, उद्या रविवार आहे. आपण इक्याला फोन करूया. आजचा दिवस जाऊन दे. उद्या सगळं क्लिअर होईल आणि मग आपल्याला बी कळल जयडीचं कुणासंग लग्न होणार आहे ते. खरं तर असं कुठल्या पोरीला भेटायची माझी पहिलीच वेळ आहे. आधी मला पण कस तरी वाटायचं, पण मीच म्हटलंय एकमेकांना भेटलं की एकमेकाच्या आवडी निवडी विचार कळत्यात. मी इंजिनियर आहे, जॉब पण चांगला आहे, घरी शेती आहे, 8-10 गुरुढोरं पण आहेत. तशी माणसं आम्ही लय साधी आहे, त्यामुळं घर सांभाळायला अशी पोरगी पाहिजे होती. आणि तुम्ही तसे आहात. फोटो बघितल्या घरच्यांनी पसंत केलं. मगापासून मी एकटाच बोलतोय. तुम्ही पण काहीतरी बोला की. तुम्ही मला आवडतात, पसंत आहात तुम्ही मला. मग घरच्यांना बोलायला सांगू का? माझं एकावर प्रेम आहे आणि मी त्याच्यावरच लग्न करणार आहे. हे कधी यायचे आणि त्या भारतीच्या घरात नेमकं काय झालंय काय माहिती. आता नाना गेलेत म्हणलं विषय संपूनच येतील. पण या लोकांना पण ना काय तर किचकट असलं की आमचे हेच दिसतात. अक्का, अहो लोकांचा विश्वास आहे नानांच्यावर, म्हणून तर त्यांना बोलवतात ना. पोरीला आणले वाटतं. तेव्हा याच घेऊन आलाय. आता तिथं काय चाललं असेल काय माहित. अहो आता नाना गेलेत ना, म्हणजे हे प्रकरण निकालात काढूनच येतात नाही बघा. आणि ती पण कुणाला न दुखावता. पण ह्या पोरी अशा काय करतात काय माहिती. काय हो? हा रिचार्जचा हिशोब का जुळना? 1000चं केलं होतं ना, मग 800च कसे?